गोपीचंद पडळकर हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखलं जातं। भाजपचे आमदार असूनही त्यांची शैली ही अनेकदा परखड, थेट आणि वाचाळ वाटते असंही बोललं जातंय। नुकतेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर चुकीच्या आणि खालच्या पातळीची टीका करत राजकीय वातावरण चांगलंच तापवलंय। त्यांच्या या वक्तव्यानंतर केवळ राष्ट्रवादीतच नव्हे तर इतर राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त होतोय। अनेक जण म्हणतायत की सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा आणि पातळी सोडून टीका अपेक्षित नाहीये। गोपीचंद पडळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात झालाय। त्यांचं शिक्षण केवळ 12वी पर्यंतच झालं असलं तरी त्यांनी राजकारणात आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण केलंय। त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय समाज पक्षातून झाली आणि 2014 साली त्यांनी भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली। जरी अनेक निवडणुकांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला तरीही भाजपने त्यांना विधान परिषद आणि विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली। राजकारणाबरोबरच पडळकर हे लेखक, सिनेमा निर्माते आणि अभिनय क्षेत्रातही सक्रिय आहेत। त्यामुळे ते फक्त राजकारणातच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतात। मात्र अशा सार्वजनिक भूमिकेत असताना त्यांच्या वादग्रस्त शैलीमुळे वारंवार नकारात्मक प्रकाशात येत असल्याचंही तितकंच खरं आहे।